नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इतिहास विषयातील जे PYQ आहेत किंवा काही वन लाइनर स्वरूपातील मी MCQ तयार केलेले आहेत, तर ते आपण इथं बघणार आहोत। तर याचं कसं आपले जे कंबाईंड ग्रुप सीचं आता 25 ऑक्टोबरला जे पूर्वपरीक्षा होणार आहे आणि नंतर डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा होणार आहे, त्यासाठी हे प्रश्न तुम्हाला उपयोगी ठरतील। चला बघूया। 2026ला पहिलाच प्रश्न आलेला होता ग्रुप बीच्या एक्झामला। तर त्यामध्ये विधाने दिलेली होते आणि त्यामध्ये चुकीचा विधान कोणता असा प्रश्न होता। तर ह्याच म्हणजे ह्याच प्रश्नाचे हे विश्लेषण थोडं पुढे दिलेली आहे आणि नंतर MCQ दुसरे मी म्हणजे केलेले आहे तयार। तर बघा, यामध्ये प्रश्न असा होता की भगतसिंग व राजगुरू यांनी सारडस या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली, हे विधान बरोबर आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी जॅक्सनची हत्या अनंत लक्ष्मण कानवरेने केली, हे सुद्धा विधान बरोबर आहे। आणि तिसरे विधान होते मुंबईच्या कमिशनर रॅटची हत्या चापेकर बंधूंनी केली। रॅटची हत्या चापेकर बंधूंनी केली हा सगळ्यांचा एकदम पाठ आहे, पण याच्यामध्ये म्हणजे कन्फ्यूज झाले असते मुंबई की पुणे। तर पुण्याचा कमिशनर होता, रॅड हा पुण्याचा कमिशन होता, त्यामुळे हे विधान चूक होते। त्यावरील प्रश्न आहे बघा। प्रश्न आहे 22 जून 1897 रोजी पुण्याचे स्पेशल प्लेग कमिशनर WC रॅडची हत्या कोणी केली? तर कोणी केली? दामोदर हरी चापेकर आणि बालकृष्ण हरी चापेकर म्हणजे चापेकर बंधूंनी केली। कोणी केली? चापेकर बंधूंनी केली। कोणाची हत्या? तर WC रॅडची हत्या। तर ते कुठले? पुण्याचे स्पेशल प्लेग कमिशनर होते, पुण्याचे होते। हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं। रॅडच्या हत्येच्या वेळी चुकून गोळी लागून मृत्यू झालेला ब्रिटिश अधिकारी कोण होता? जेव्हा रॅडची हत्या करण्यात आली तेव्हा चुकून दुसऱ्या अधिकाऱ्याला सुद्धा गोळी लागली, ते होते लेफ्टनंट आयरस्ट हे अधिकारी होते। त्यानंतरचा प्रश्न 1897मध्ये 1897मध्ये मुंबई प्लेग समितीचे अध्यक्ष कोण होते? मुंबई प्लेग कमिशन म्हणजे मुंबई प्लेग समिती किंवा मुंबई प्लेग कमिशनरचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते ब्रिगेडियर जनरल विल्यम फोर्स गटारके। म्हणजे याच्यातनं हे लक्षात ठेवा, गटारके विल्यम फोर्स गटारके हे होते मुंबई प्लेग समितीचे अध्यक्ष। त्यानंतर जे जॉन सारडसचा वध झाला, जे लाहोर खटल्याच्या संदर्भातले आहेत, तर ते बघा। तर 17 डिसेंबर 1928 रोजी लाहोर येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक जॉन सारडसवर पहिली गोळी कोणी झाडली? तर पहिली गोळी ही शिवराम हरी राजगुरू यांनी झाडलेली होती, त्यानंतर भगतसिंग यांनी झाडली होती। तर हे जे सर जॉन सारडस आहेत, तर यांच्यावर म्हणजे यांचा वध करण्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता? तर त्यामध्ये राजगुरू, भगतसिंग, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद हे ते 3-4 म्हणजे क्रांतिकारक होते, त्यांचा समावेश होता। तर त्याला कारण होते तर लाला लाजपत राय यांचा मृत्यू झाला होता लाहोर येथे आणि त्यामुळे तो लाहोर कट म्हणजे त्यासाठीच तो लाहोर खटला म्हणजे प्रसिद्ध आहे। क्रांतिकारकांना लाहोरमध्ये सारडसऐवजी प्रत्यक्षात कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करायची होते? तर जो जेम्स ए स्कार्ट नावाचा जो पोलीस प्रमुख होता, त्याची हत्या करायची होती, पण चुकून सारडसवर म्हणजे सारडसला म्हणजे गोळ्या वगैरे लागल्या आहेत। तर महत्त्वाचं म्हणजे मुख्य अधिकारी होता ज्याची हत्या करायची होती ते होते जेम्स ए स्कार्ट, ज्याने लाला लाजपत राय यांच्यावर लाठी हल्ल्याचे आदेश दिले होते, त्यामुळे त्याची हत्या करायची होती त्यांना। भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी कोणत्या खटल्याअंतर्गत फाशी देण्यात आली? तर लाहोर कट खटला म्हणून प्रसिद्ध आहे। लाहोर कट खटल्या संदर्भामध्ये त्यांना फाशी देण्यात आली होती। कोणाला? भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना। ते केव्हा? तर 23 मार्च 1931ला। त्यानंतरचा प्रश्न बघा। 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकच्या जिल्हाधिकारी AMT जॅक्सन यांची हत्या विजयानंद थिएटरमध्ये कोणी केली? तर हे बघा, महत्त्वाचं आहे, कुठं हत्या झाली? विजयानंद थिएटरमध्ये झाली, ते अनंत लक्ष्मण कानवरे यांनी केली। त्या थिएटरमध्ये शारदा नावाची नाटक सुरू होती। तिथं कोणती नाटक सुरू होती? शारदा नावाची नाटक सुरू होती विजयानंद थिएटरमध्ये।
तिथं हे जिल्हाधिकारी होते नाशिकचे AMT जॅक्सन यांची हत्या अनंत लक्ष्मण कानोरे यांनी केली किंवा ते 21 डिसेंबर 1909ला. त्यानंतरचा प्रश्न बघा, जॅक्सन हत्येच्या कट रचनेत अनंत लक्ष्मण कानोरे यांचे मुख्य सहकारी कोण होते? जॅक्सन हत्येच्या कट रचनेमध्ये अनंत कानोरे यांचे प्रमुख सहकारी होते कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे, हे सुद्धा त्यांचे मुख्य सहकारी होते. कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे. त्यानंतरचा प्रश्न बघा, जॅक्सनच्या हत्येशी संबंधित असणाऱ्या खटल्याला इतिहासामध्ये काय नाव आहे? तर नाशिक कट खटला म्हणून प्रसिद्ध आहे. जॅक्सनच्या हत्येशी संबंधित असणाऱ्या खटल्याला इतिहासामध्ये नाशिक कट खटला म्हटलं जाते. जॅक्सनच्या हत्येमागे कोणत्या क्रांतिकारी गुप्त संघटनेचा हात होता? तर अभिनव भारत, जे विनायक दामोदर सावरकर यांनी स्थापन केली होती, त्याचा हात होता. त्यानंतरचा प्रश्न बघा, 1897 मुंबई प्लेग समितीचे अध्यक्ष कोण होते? हा प्रश्न आपण बघितलाच आहे. विल्यम होर्स गटारके हे होते. त्यानंतरचा प्रश्न बघा, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. राजा राममोहन राय यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ कोणता? जो 1803ला लिहिला. यामध्ये एकेश्वरवादावर भर दिला होता. राजा राममोहन राय यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ कोणता आहे? तर तो आहे तुफलत उल मुबाहिद्दीन. हे राजा राममोहन राय यांचे पहिले ग्रंथ आहे आणि त्यामध्ये एकेश्वरवादावर भर दिलेला होता. 1803 त्यांनी लिहिला. त्यानंतर कोणाच्या प्रयत्नामुळे कोलकात्यात हिंदू कॉलेज हे पाश्चात्य शिक्षण संस्था निघाली? तर ते कोणाच्या प्रयत्नामुळे झाले होते? तर राजा राममोहन राय आणि डेव्हिड हियर व राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नामुळे कोलकात्यामध्ये हिंदू कॉलेज हे पाश्चात्य शिक्षण संस्था निघाली. त्यानंतरचा प्रश्न बघा, संवाद कौमुदी व मिरातुल अखबार हे वृत्तपत्र कोणी काढले किंवा चालवले? तर ते राजा राममोहन राय यांनी चालवले. त्यानंतरचा प्रश्न, सतीची चाल बंद व्हावी म्हणून राजा राममोहन राय यांनी प्रयत्न केले म्हणून मानवतावादी व मानवजातीचा सेवक अशी प्रशंसा कोणी केली? मानवतावादी व मानवजातीचा सेवक अशी प्रशंसा कोणाची? तर राजा राममोहन राय यांची. कोणी केली? तर बेंथम यांनी केली. सतीची चाल बंद व्हावी यासाठी पहिले प्रयत्न कोणी केले होते? तर राजा राममोहन राय यांनी केले होते. सतीची चाल बंद व्हावी म्हणून राजा राममोहन राय यांनी प्रयत्न केले होते आणि म्हणून मानवतावादी व मानवजातीचा सेवक अशी प्रशंसा बेंथम यांनी केली होती. वेदांत कॉलेज 1826ला कोणी काढले? तर 1826ला वेदांत कॉलेज कोणी काढले? तर राजा राममोहन राय यांनी काढले. त्यानंतरचा प्रश्न, 1838ला तत्वबोधिनी सभा कोणी स्थापन केली? तत्वबोधिनी सभा 1838ला कोणी स्थापन केली? तर देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केली. त्यानंतरचा प्रश्न बघा, 31 जुलै 1849ला मुंबई परमहंस मंडळीची स्थापना. 31 जुलै 1849ला मुंबईमध्ये परमहंस मंडळीची स्थापना झाली. यामध्ये कोण सहभागी होते? परमहंस मंडळी च्या स्थापनेत कोण सहभागी होते? त्यामध्ये दादोबा पांडुरंग, भाऊ महाजन आणि आत्माराम पांडुरंग यांचा सहभाग होता. परमहंस मंडळी ही संस्था मुंबईतली आहे आणि त्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग होता? दादोबा पांडुरंग, भाऊ महाजन आणि आत्माराम पांडुरंग यांचा समावेश होता. त्यानंतरचा प्रश्न, कोणाच्या प्रेरणेने मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना? प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867ला झाली. तर कोणाच्या प्रेरणेमुळे? ते केशवचंद्र शेन यांच्या प्रेरणेने मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867ला झाली. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रार्थना समाजाच्या मताचे समर्थन करण्यासाठी कोणी एकेश्वरी निष्ठेची कैफियत हा ग्रंथ लिहिला? एकेश्वरी निष्ठेची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? नुसता असा प्रश्न येऊ शकतो किंवा
एकेसरी निष्ठेची कैफियत हा ग्रंथ कोणत्या समाजाच्या मताचे समर्थन करते? त्या प्रार्थना समाजांच्या मतांचे समर्थन करणारा ग्रंथ आहे. एकेश्वरी निष्ठेची कैफियत हा ग्रंथ कोणत्या समाजाच्या मताचे समर्थन करणारा ग्रंथ आहे? तर प्रार्थना समाज. प्रार्थना समाजांच्या मतांचे समर्थन करण्यासाठी एकेश्वरी निष्ठेची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे यांनी लिहिला एकेश्वरी निष्ठेची कैफियत हा ग्रंथ. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रार्थना समाजाद्वारे राजकीय कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली? हे प्रश्न आले सुद्धा आहेत, पण हे प्रार्थना समाजाच्या वतीने. प्रार्थना समाजाचे कोणी कोणते कार्य केले आणि त्याबद्दलचे ते विधाने होते. तीन चार असा ग्रुप बीला प्रश्न आला आहे 2025चा. ग्रुप बी की सी, त्या कन्फ्यूज आहे, त्यामध्ये दोनपैकी एका आलेला आहे. प्रार्थना समाजाद्वारे राजकीय कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली? गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. गोपाळकृष्ण गोखले व 2026ला सुद्धा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले व्यवस्थित अभ्यास करायचा. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रार्थना समाजाद्वारे डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विधवा विवाह उत्तेजक मंडळी, कर्तव्य उत्तेजक सभा अशा संस्था कोणी काढल्या? तर न्यायमूर्ती रानडे यांनी. प्रार्थना समाजाद्वारेच काढल्या. कोणत्या? डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विधवा विवाह उत्तेजक मंडळी आणि कर्तव्य उत्तेजक सभा ह्या संस्था कोणी काढल्या? तर न्यायमूर्ती रानडे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी प्रार्थना समाजाद्वारे डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विधवा विवाह उत्तेजक मंडळी आणि कर्तव्य उत्तेजक सभा काढल्या. त्यानंतरचा प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873ला झाली. याचे पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष कोण होते? सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली यावर प्रश्न आलेले आहेत आधी पण. 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873ला झाली. त्याचे पहिले अध्यक्ष ना कोषाध्यक्ष कोण होते हे महत्त्वाचं आहे, माहीत पाहिजे आपल्याला. तर पहिले अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष कोण होते? महात्मा फुले होते. आणि हे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले यांनीच केली. आणि त्याचे पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेच होते. त्यानंतर बघा, आर्य समाजाच्या वतीने कोणी दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना केली? आर्य समाजाच्या वतीने झाली होती. कशाची स्थापना? दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना आर्य समाजाच्या वतीने झाली होती. आणि ती स्थापना कोणी केली? लाला हंसराज यांनी दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना केली आर्य समाजाच्या वतीने. त्यानंतरचा प्रश्न, आर्य समाजाच्या वतीने कोणी गुरुकुल शिक्षण संस्था कांगडी हरिद्वार येथे स्थापन केली? तर स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुल शिक्षण संस्था कानडी हरिद्वार येथे स्थापन केली. तर ते सुद्धा आर्य समाजाच्या वतीनेच करण्यात आली होती. आर्य समाजाच्या वतीने गुरुकुल शिक्षण संस्था कांगडी हरिद्वार येथे कोणी स्थापन केली? तर स्वामी श्रद्धानंद यांनी. त्यानंतरचा प्रश्न, पुढीलपैकी कोण आर्य समाजाचे अनुयायी होते? आर्य समाजाचे अनुयायी कोण होते? म्हणजे आधी प्रश्न आलेले आहेत की म्हणजे महात्मा गांधींचे अनुयायी कोण होते, लोकमान्य टिळकांचे अनुयायी कोण होते, त्यामुळे असं आर्य समाजाचे अनुयायी कोण होते असा पण प्रश्न येऊ शकतो. तर आर्य समाजाचे अनुयायी कोण होते? लाला लाजपत राय, स्वामी श्रद्धानंद आणि पंडित गुरुनाथ विद्यार्थी आणि लाला हंसराज हे आर्य समाजाचे अनुयायी होते. त्यानंतरचा प्रश्न, कोणी दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक सुरू केले? ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर सुद्धा होते आणि ब्रिटिश सरकारने त्यांना 1840मध्ये जस्टिस ऑफ पीस म्हणून नेमणूक केली. हा प्रश्न PYQ आहे. तर ते व्यक्तिमत्व होते बाळशास्त्री जांभेकर. दिग्दर्शन नावाचे पहिले मराठी मासिक कोणी सुरू केले? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी. ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये काय होते? असिस्टंट प्रोफेसर सुद्धा होते. ब्रिटिश सरकारने त्यांनी 1840मध्ये त्यांना जस्टिस ऑफ पीस हे म्हणून सुद्धा नेमणूक केली होती. तर ते म्हणजे बाळशास्त्री जांभेकर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी कोणाला नेपाळ येथे पाठवले होते?
तर हा प्रश्न 10वीच्या स्टेट बोर्डमधून आलेला प्रश्न आहे. लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काळतोसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी कोणाला नेपाळला पाठवले होते? तर हनुमंतराव कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खांडेलकर. हनुमंतराव कुलकर्णी व कृष्णाजी प्रभाकर खांडेलकर यांना लोकमान्य टिळकांनी बेत रायफली आणि काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी कुठं नेपाळला पाठवले होते? प्रश्न हा PYQ आहे 2026चा. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक पुढीलपैकी कोण होते? पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले हे होते. गोपाळकृष्ण गोखले हे पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक होते. त्रैमासिक पुणे सार्वजनिक सभेचे त्याचे संपादक होते गोपाळकृष्ण गोखले. ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधातील लिखाणाबाबत कोणावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता? तर शिवराजपंत परांजपे. देशद्रोहाचा खटला म्हणला की व्यवस्थित न वाचता लोकमान्य टिळक भरपूर विद्यार्थ्यांनी केला होता. हा सुद्धा PYQ आहे. तर देशद्रोहाचा खटला कोणता? मुझफ्फरपूर खटला संबंधातील लिखाणाबाबत. मुझफ्फरपूर बॉम्ब खटला संबंधातील लिखाणाबाबत कोणावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता? तर ते व्यक्तिमत्व होते शिवराजपंत परांजपे. शिवराजपंत परांजपे यांच्यावर मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्यामधील लिखाणाबाबत देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. त्यामुळे इतिहास वाचताना म्हणजे कोणतेही पुस्तक वाचताना PYQच्या आधी अभ्यास करा. PYQ आधी वाचा, नंतर पुस्तक वाचा. म्हणजे नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न तयार होऊ शकतात हे आपल्याला त्यातून समजते आणि आपण हे असे MCQs तयार करू शकतो. हे तयार केलेले मी MCQs आहेत, पुस्तक वाचत असताना तयार केलेले आहेत हे सगळे प्रश्न. तर जर तुम्ही या चॅनलला नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.